शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज 10 सप्टेंबर मंगळवार। जाणून घेऊयात आजची हवामान स्थिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे। डॉपलर रडारद्वारे मिळणाऱ्या माहितीनुसार चक्रीय वादळाचा केंद्रबिंदू आंध्र प्रदेशचे उत्तरेकडील भागावर असून चक्राकार वारे व पाऊस पूर्व विदर्भ, मध्य प्रदेश, हरियाणाच्या दिशेने वाहत आहेत। त्यामुळे आज गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणे शक्य आहे। तसेच मध्य विदर्भातही भंडारा आणि नागपूरलाही पावसाचं प्रमाण अधिक राहणे शक्य आहे। उर्वरित महाराष्ट्रात मात्र ढगाळ हवामान व अल्पशा पावसाची शक्यता राहील। मध्य महाराष्ट्राचे बऱ्याच भागात बराच काळ उघडीप राहणे शक्य आहे। आता आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे याबद्दल बोलूया। परतीचे मान्सूनबद्दल बहुतांशी अनेक शेतकरी वर्गाने प्रश्न विचारले आहेत। त्याबाबत प्रथम मान्सूनबद्दल आपण माहिती घेऊया। मान्सून हा अरेबिक शब्द आहे। त्याचा अर्थ निश्चित येणारा हमखास पाऊस। तो जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात 80% पावसाचे वितरण करतो। पृथ्वी स्वतःभोवती फिरते व सूर्याभोवती फिरते। सूर्याचा पृथ्वीशी होणारा कोन अँगल बदलतो। मान्सून येण्याच्या काळात सूर्य पृथ्वीचे उत्तर दिशेने येत असतो असा भास होत असतो। त्यामुळे भूपृष्ठ तापते व हवेचे दाब तेथे कमी होतात। वारे दक्षिणेकडून जसं सूर्य उत्तरेकडे जाईल तसे उत्तर दिशेने वाहतात व जूनच्या सुरुवातीच्या काळात मान्सूनचे आगमन होते। पुढे सूर्याचे उत्तरायण सुरूच राहते। त्यामुळे मान्सून केरळ, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा व काश्मीर या दिशेने आगेकूच करतो। तसेच आंध्र प्रदेश, ओरिसा, बिहार, आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हाही भाग व्यापतो। 1 सप्टेंबरच्या दरम्यान जेव्हा पुन्हा सूर्याचा आणि पृथ्वीचा कोन बदलतो व सूर्याचे दक्षिणायन सुरू होते त्यासच आपण परतीचा मान्सून असे म्हणतो। नैऋत्य मान्सून व ईशान्य मान्सून ही त्याची शास्त्रीय नावे आहेत। राजस्थानचा अर्धा भाग मोकळा आहे। आज दिनांक 10 सप्टेंबरला तिथे बऱ्याचशा भागात पाऊस थांबला आहे। राजस्थानमध्ये पुढील 3-4 दिवसात पाऊस पूर्णपणे थांबेल व परतीचा मान्सून ईशान्य दिशेने सुरू होईल व तो सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राचे दक्षिण भागातून बाहेर पडेल तेव्हा पाऊस थांबेल। ईशान्य मान्सून पाऊस कसा असतो त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला आपल्याला देतो। साधारणपणे सप्टेंबरमध्ये होणारे हे जे पाऊस आहेत त्या आम्ही वेधशाळेमध्ये एक ऑब्झर्वेशन घेत होतो। ते म्हणजे ड्राय बल्ब आणि वेट बल्ब थर्मामीटरचं। माझ्याबरोबर विद्यार्थी होते। पहिल्या विद्यार्थ्याला सांगितलं घे तापमान घे, ड्राय बल्बचं किती आहे, वेट बल्बचं किती आहे। तो म्हटला 27 अंश ड्राय बल्ब, 22 अंश वेट बल्ब। त्यानंतर पुढच्या विद्यार्थ्याला सांगितलं, तो म्हटला 26 अंश ड्राय बल्ब तर 27 अंश 22 अंश वेट बल्ब। आता ही परिस्थिती एक 5 ते 10 मिनिटांमध्ये पुढचा विद्यार्थी जसं ड्रायबल्बचं तापमान कमी सांगू लागला 23-24 पर्यंत आला। अचानक संपूर्ण आकाशामध्ये ढग जमा झाले आणि जोराचा पाऊस सुरू झाला। वेधशाळेपासून आमच्या विभागापर्यंत पोचायला आम्ही पूर्ण भिजून गेलो। अशा प्रकारे हे सप्टेंबरमधले पाऊस असतात। म्हणजे जेथे सूर्याच्या उष्णतेने हवेचे दाब कमी होतात तेथे अचानकपणे सुरुवातीला एखादा ढग जमतो, नंतर स्कॅटर ढग म्हणजे पसरलेले ढग सगळे एकत्र जमा होतात, मोठा ढग तयार होतो आणि पाऊस होतो। अशा प्रकारे परतीचा मान्सून हा पाऊस होताना मी तरी पाहिलेला आहे, मला तरी आढळलं आहे, विद्यार्थ्यांना देखील आम्ही हा अनुभवलं आहे। हे तुम्हालाही शेअर करावं म्हणून मुद्दाम आज या विषय तो आहे म्हणून त्या दिशेनं मुद्दाम जाणीवपूर्वक ही माहिती आपल्याला दिली। आता दुसरा प्रश्न आहे, धाराशिव तालुक्यात, संगमनेर तालुक्यात, पुरंदर, सिन्नर, येवला, राहुरी या तालुक्यात परतीचा मान्सून कधी सुरू होईल।
आता या बाबतीत आपल्याला सांगायचं म्हणजे परतीचा मान्सून आता साधारणपणे एक 14 किंवा 15 सप्टेंबरच्या दरम्यान निश्चितपणे सुरू होईल आणि या भागातही पाऊस होईल. परतीच्या मान्सूनचे 8 ते 9 पाऊस या भागात होतात आणि आपला पाण्याची जी गरज आहे ती पूर्ण भागवली जाते. आता शेवटी मला आणखी एक बाब सांगायचे. नारायण दराडे यांनी शेतकऱ्यांचे जवळ राहा असं म्हटलं आहे. आता बऱ्याच जणांनी धन्यवादही मानलेत. आता परिस्थिती अशी आहे की मी प्रत्येक एपिसोड तयार करताना जवळजवळ मला एक अर्धा दिवस 1 दिवस मी अभ्यास करत असतो आणि नेमकं काय सांगायचं हे त्याच्यातनं निश्चित निर्णय घेत असतो. आज तर मी डॉप्लर रडार आणि त्याचबरोबर इतरही बाबतीतला अभ्यास पूर्ण केला आणि मगच आपल्याला ही माहिती दिलेली आहे. एकूणच परिस्थिती बदलते आणि आता हा संक्रमण काळ आहे. लवकरच आपल्याला परतीचा मान्सून सुरू होईल आणि 10 ऑक्टोबरच्या दरम्यान तो महाराष्ट्रातून बाहेर जाईल तेव्हा पाऊस थांबेल.